तर लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अखेरच्या टप्प्याचा प्रचारही आता थांबलाय। आता 1 जूनला मतदान होणार आहे आणि 4 जूनला निकाल लागेल। त्यामुळे सगळ्याच पक्षांना आता धाकधूक आहे ती निकालाची। 7व्या टप्प्यामध्ये एकूण 57 जागांवर मतदान होणार आहे। शेवटच्या टप्प्याचं वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघामध्ये मतदान होत आहे। लोकसभा निवडणुकीच्या 7व्या म्हणजे शेवटच्या टप्प्याच्या प्रचार तोफा थंडावल्या। आता 1 जूनला 7 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांमधील 57 जागांवरती मतदान होणार आहे। उत्तर प्रदेश 13 जागा, पंजाब 13, पश्चिम बंगाल 9, बिहार 8, ओडिशा 6, हिमाचल प्रदेश 4, झारखंड 3 आणि चंदीगड 1 जागा। 7व्या टप्प्यामध्ये वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मैदानात आहेत। त्यामुळे वाराणसीमधल्या मतदानाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। वाराणसी, यूपी, नरेंद्र मोदी भाजप आणि विरोधात काँग्रेसचे अजय राय। मंडी, हिमाचल प्रदेश, भाजपची कंगना रनौत, त्यांच्या विरोधात काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह। गोरखपूर, यूपी, भाजपचे रवि किशन तर समाजवादी पार्टीच्या काजल निषाद। काराकाट, बिहार, उपेंद्र कुशवाहा, जेडीयू, पवन सिंह अपक्ष। पटना साहिबा, बिहार, रविशंकर प्रसाद भाजप, अंशुल अभिजीत काँग्रेस। बठिंडा, पंजाब, परमलाल सिद्धू भाजप, हरसिमर कौर बादल अकाली दल। या हाय प्रोफाईल लढती 7व्या टप्प्यामध्ये बघायला मिळतील। 2019चा विचार केला तर यात 57 जागांवरती 65.29% इतकं मतदान झालं होतं। त्यात सर्वात जास्त 78.80% मतदान हे पश्चिम बंगालमध्ये झालं होतं, तर सर्वात कमी 51.34% मतदान बिहारमध्ये झालं। तर या 57 जागांपैकी 25 जागा 2019 मध्ये भाजपने जिंकल्या। यंदा 2024च्या निवडणुकीमधलं चित्र मात्र वेगळं आहे। पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनामुळे मोदी सरकार विरोधात नाराजी आहे। त्यामुळे पंजाबमधील 13 जागांवरती भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे। तर उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्यात कुणाला कौल मिळणार याचाही अंदाज बांधणं कठीण आहे। त्यामुळे 7व्या टप्प्यातील मतदान एनडीएच्या की इंडिया आघाडीच्या पथ्यावरती पडणार हे निकालानंतर स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।